शरद मोहोळची हत्या टोळी युद्धातूनच झाली। मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नितीन कानगुडे मोहरे ठरले। मोहोळ टोळीच्या दोन्हीही मोहरक्यांना गणेश मारणेनं संपवलं। या हत्येचा मास्टरमाइंड तोच आहे ज्यानं संदीप मोहोळचा मर्डर केलेला। या टोळी युद्धाची सुरुवात म्हणजेच मुळशी पॅटर्नची सुरुवात का झाली, त्यामागची प्रमुख कारणं काय जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे। पुण्यामध्ये भर दिवसा हत्येचा प्रयत्न होत आहेत आणि असे गुन्हे घडतच आहेत। शरद मोहोळ याच्या हत्येनं परत एकदा पुणेकर हादरलेले आहेत। पुण्यातील या गुन्हेगारीसाठी मुळशी तालुका आता डोकेदुखी ठरत आहे। मुळशी तालुक्याची ओळख आता गुन्हेगारांचा तालुका अशी झाली आहे। याच तालुक्यामधील टोळी युद्धामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। शरद मोहोळच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचं नाव समोर आलंय। हाच गणेश मारणे ज्यानं याआधी शरद मोहोळ याचा सख्खा चुलत भाऊ आणि मोहोळ टोळीचा मोहरक्या असलेल्या संदीप मोहोळला संपवलं होतं। या टोळी युद्धाची सुरुवात का झाली आणि या टोळ्या का निर्माण झाल्या, मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास आपण पाहूयात। पुण्यातील टोळी युद्धाची सुरुवात MIDC मुळे झाली। 7 बारे रिकामे करत कंपन्यांना जागा उपलब्ध करून देणं, कंपनीचा स्क्रॅप उचण्यापासून ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी वर्चस्वाच्या लढाईसाठी भूमिपुत्र एकमेकांच्या विरोधात कोयते बंदुका घेऊन एकमेकांना संपवू लागले। मुळशी तालुक्यामधील मोठा गावामधील संदीप मोहोळ हा बोडके टोळीमध्ये होता। मोहोळने ओळखलं होतं की जमिनीच्या व्यवहारांमुळे चांगला पैसा मिळतोय। संदीप उर्फ सँडी यानं आपली दहशत वाढवण्यासाठी अनिल मारणे सूत्रधार रसाळ यांचा मर्डर केला होता। सँडीनं आपली टोळी तयार केली त्यावेळी मारणे टोळी सुद्धा चांगली सक्रिय होती। गणेश मारणे यानं संदीप मोहोळला मारण्यासाठी प्रयत्न केले पण अनेक वेळा तो वाचला। एक दिवस आला म्हणजेच 4 ऑक्टोबर 2006 ला गणेश मारणेनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं संपवलं। पुण्यामधील पौड फाटा येथील गणपती मंदिराजवळ सिग्नलला गाडीमध्ये असलेल्या संदीप मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। आधी हातोड्यानं त्याच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि नंतर गोळ्या घालून ठार केलं। या हत्या प्रकरणामध्ये एकूण 18 जणांवर दोषारोष दाखल करण्यात आला होता। या खटल्याचा निकाल 14 वर्ष 3 महिने आणि 18 दिवसांनी निकाल लागला होता। या प्रकरणात सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली। या खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणे, राहुल तारूसह 13 जणांची निर्दोष मुक्तता झाली। या हत्येचा निकाल लागण्याआधी संदीप मोहोळ याचा चुलत भाऊ शरद मोहोळ टोळीचा मोहरक्या झाला होता। शरद मोहोळ यांना आपल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून मारणे टोळीचा कथित सूत्रधार किशोर मारणे याला संपवलं। संदीप मोहोळ याच्या हत्ये प्रकरणात गणेश मारणे आतमध्ये गेला होता। त्यानंतर किशोर मारणे टोळीची सूत्र चालवत असल्याचं बोललं जात आहे। शरद मोहोळनं 11 जानेवारी 2010 ला पुण्यामधील निलायम या चित्रपटगृहात किशोर मारणे हा नटरंग चित्रपट पाहायला गेला असल्याची माहिती मोहोळला पक्की खबर मिळाली। मोहोळ यानं आपल्या साथीदारांना घेतलं आणि त्याच्यावरती ट्रॅप लावला। चित्रपट पाहून भोरील प्लॅटिनम हॉटेलमध्ये किशोर मारणे चहा पिण्यासाठी गेला। चहा पिऊन झाल्यावर त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। त्यानंतर किशोर मारणे त्याच्यावर कोयत्याने 40 वार केले। शरद मोहोळने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेतला। या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला। हत्येच्या खटल्याचा निकाल 2016 ला लागला। यामध्ये शरद मोहोळ, अमित फाटक, दत्ता गोळे, योगेश गुरव, हेमंत धाबेकर, मुन्ना उर्फ मुर्तझा दावल शेख आणि योगेश गुरव, दीपक भातंब्रेकर यांना शिक्षा झाली होती। गणेश मारणे तुरुंगातून बाहेर आल्यावर पुण्यातील डेक्कन परिसरातील खिलारे वस्तीमध्ये राहू लागला होता। गेले काही दिवस तो अजिबात चर्चेत नव्हता, पण शरद मोहोळ याच्या मर्डरमध्ये त्याचं नाव समोर आलं। शरद मोहोळ याचा मर्डर हा एकदम प्लॅन करून करण्यात आला। शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणारा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा नामदेव कानगुडे याचा भाचा होता। शरद मोहोळ याच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावरती कानगुडे याचं गाव आहे। मोहोळच्या गँगमध्ये काम करणाऱ्या कानगुडेचं मोहोळ सोबत काही कारणांवरून वाजलं होतं। मोहोळ त्यावेळी कानगुडे याचा अपमान करायचा, तेव्हा मोहोळच्या घरातून तो रडत बाहेर गेला।
मामाच्या डोळ्यातील पाणी पाहणारा मुन्ना आतून पेटला होता. या अपमानाची ठिणगीच मोहोळच्या मर्डरचं मुख्य कारण ठरलं. मोहोळच्या गँगमध्ये असं काही झालं की याची विठ्ठल शेलार याला खबर लागली. मुळशीच्या भाईनं सूत्र फिरवली आणि गणेश मारणे, विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांनी एकत्र एक प्लॅन करत मुन्ना पोळेकरला मोहोळच्या गँगमध्ये पेरला. मुन्नानेही मोहोळच्या जवळच्या पोरांच्या मदतीनं गँगमध्ये एंट्री केली. काही दिवसातच त्यानं मोहोळचाही विश्वास जिंकला. मोहोळवर याआधीही अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण काही यशस्वी झाला नाही. 5 जानेवारी 2024ला शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. मुन्नानंही मोहोळच्या घरी जेवण केलं. त्यानंतर मोहोळ दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होता. हीच संधी साधली आणि त्यानं आपल्या साथीदारांना बाहेर बोलावून घेतलं. मोहोळ जसा बाहेर पडला त्यावेळी साहिलनं मागून पहिली गोळी मारली. त्यानंतर साथीदारांनी गोळ्या मारल्या. शेवटची 4थी गोळी मुन्नानं मोहोळच्या छातीत मारली. आता पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना अटक केली. मात्र गणेश मारणे अद्याप फरार आहे. पोलिसांनी या मर्डरमध्ये एकूण 24 जणांना ताब्यात घेतले. आता तरी हे टोळी युद्ध थांबणार की अजून पेट घेणार माहिती नाही, पण पुढाऱ्यांनी याला खत पाणी नाही घातलं पाहिजे.